आवाज केवळ शिवसेनेचा. कॉलर पकडा आणि चप्पल घालून हाना त्याला तिथे. मी हिंदू म्हणून मला नाही वाटत आपण समाजात आणि लोकप्रतिनिधी बनू शकतो. थोडस बदनाम क्षेत्र मानलं जसं. इट इज अप टू यू हाऊ मच यू कीप समबडी एल्स अवे फ्रॉम यू. लर्न टू से नो. खरं तर मनातनं कुठला शिवसैनिक मान्य नव्हता. शिवसैनिकावर कुठलं संकट आलं तर त्या नेतृत्वाने त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहावं की त्याला सांगावं ही तुझी लढाई आहे, तुझ्या पद्धतीनं लढ. सैनिकांनी झेंडा उचलून पुढे झाले. आज वेळ आली तुम्हाला झेंडा उचलावा लागतोय. जय महाराष्ट्र मित्र हो. व्हॉइस ऑफ शिवसेना, आवाज कुणाचा? शिवसेनेचा, या आमच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. राजकारणातील काही महत्वाच्या व्यक्तींशी आपण गप्पा मारण्यासाठी इथे जमणार आहोत. या गप्पा फक्त राजकारण नसून हा त्यांच्याशी खेळीमेळीने केलेला एक संवाद असेल. त्यामुळे ती व्यक्ती, तिचं कार्य आणि तिचे विचार उलगडण्यासाठी खूप मदत होईल आणि तुम्हालाही ती व्यक्ती कळण्यासाठी मदत होईल. आज आपल्या सोबत आहेत भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव. नमस्कार यामिनीताई. जय महाराष्ट्र. काय म्हणताय? सगळ्यात पहिल्यांदा व्हॉइस ऑफ शिवसेना आणि त्याचं मराठीत जे तुम्ही म्हणाले ना, आवाज कोणाचा? शिवसेनेचा. तर मी त्याच्यात थोडस करेक्शन करेन. आवाज केवळ शिवसेनेचा असं मला म्हणावंसं वाटतंय. आणि खूप छान वाटतंय की आपण मला इथे निमंत्रित केलं. आपल्याशी गप्पा मारायचा योग येईल आणि आपल्या गप्पा लोकांपर्यंत पोहोचतील. यामिनी यशवंत जाधव व्यक्तिमत्व नेमकं काय असेल, आपली मदत होईल लोकांपर्यंत ते मला पोहोचवलं. अरे वा, नक्कीच. आता आपण जर पॉडकास्ट सुरू करतोय तर काय, तर आता एक काही फॉर्मल क्वेश्चन्स असतात, त्याने सुरू होते आणि मग नंतर गप्पांचा खेळ तो रंगत जातो. तसं मला पहिल्यापासून प्रश्न आहे की यामिनी यशवंत जाधव राजकारणात कशा? इट वॉज अन ऍक्सिडेंटल एंट्री इन पॉलिटिक्स. कारण मी एक गृहिणी, 2012 पर्यंत मी एक गृहिणी होते आणि 2012 ऑफकोर्स माझे पती यशवंत जाधव साहेब खूप ऍक्टिव्ह होते राजकारणामध्ये आणि स्वतः नगरसेवक म्हणून काम करत होते. 2 टर्म झाल्यानंतर त्यांचा जो वॉर्ड होता त्याला रिझर्वेशन आलं. महिला रिझर्वेशन आल्यानंतर माझ्या विभागातल्या कार्यकर्त्यांनी मागे तगादा लावला की वहिनी हव्यात आणि वहिनीचा दुरूनही राजकारणाशी संबंध नव्हता. बट आपण जसं म्हणतो की एका पतीच्या मागे पत्नीचा हात असतो, किती उभी असते, किती पॅरलल जात असते, त्या पद्धतीनं पॅरलली मी त्यांच्यासोबत होते. पण राजकारण काय असतं हे मला खरंच दुरूनही कळत नव्हतं आणि कुठलीही सुप्त इच्छा अशी मनामध्ये नव्हती की आपल्याला राजकारणात जायचंय आणि राजकारणात काहीतरी करायचंय. पण लोकांची मागणी, जे की मी लपत होते लोकांपासून, पण लोकांनी मला पकडून शेवटी आय कॅनॉट से बळीचा बकरा, पण त्यांनी मला जबरदस्ती उभं केलं. फॉर्च्युनेटली निवडून आले आणि या प्रवासाला सुरुवात झाली. पण आता आम्ही जे बघतोय की आता यामिनी यशवंत जाधव हा ब्रँड आहे. यामिनी यशवंत जाधव हे व्यक्तिमत्व लोकांमध्ये उतरून लोकांसाठी काय काम करते हे लोक बघतायत. तर ती जी भावना, घराणेशाही, तिथपासून ते इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा होता आणि तो कसा साध्य केला? ऍक्च्युली 2012 साली ज्या वेळेला मी निवडून आले त्यावेळेला 2 दृष्टिकोन होते माझ्याकडे बघण्याचे लोकांचे. यशवंत जाधवची बायको म्हणून तिकीट दिलंय आणि काही सुज्ञ लोक असतात, त्यातही हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या लोकांचा अभिप्राय होता की नाही, यशवंत जाधवांची पत्नी आहे आणि त्यामुळे त्यांच्या सहवासात राहून बरचसं काय तिला येत असावं. आणि ज्या वेळेला मला या गोष्टीला सामोरं जावं लागलं, मुंबई महानगरपालिकेच्या जी पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची ज्या दिवशी आपण बसतो मुंबई महानगरपालिकेत महापौरांची निवड होते, त्या दिवशी महापालिकेच्या पायऱ्या चढताना माझे पाय लटलटत होते आणि मी स्वतःला विचारत होते की यामिनी कुठे येऊन पडलीस, काय आहे ह्यातलं तुला काही कळत नाहीये, नेमकं तू काय करणार. पण मला वाटतं वेन देर इज अ विल देर इज अ वे.
आणि तुमची मानसिकता काय आहे, ती मानसिकता आपल्यात असणं गरजेचं आहे. अर्थात मी जे काम करायचे ते मी टोटल डेडिकेशननी त्याच्यामध्ये परफेक्शन आणण्याचा प्रयत्न माझा असायचा. तर सभागृहात बसून केवळ माझी 10,500 आहे, माझं मंगळसूत्र 12 तोळ्याचं आहे, आय हॅव नो इंटरेस्ट इन दॅट काइंड ऑफ गॉसिपिंग. सो मी काय केलं माहितीये, विद्यार्थी कसा जो आदर्श विद्यार्थी असतो ना, तो शाळेच्या घंटा वाजायच्या आत बसतो वर्गात आणि घंटा वाजल्यानंतर बाहेर पडतो, तसं सभागृह फॉलो केलं. आणि त्या सभागृहामध्ये बसल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माणसाने चांगलं कानसेन असावं, डोळे, नाक, कान, डोळे लोकप्रतिनिधीचे कायम उघडे असावे, कारण त्या अवलोकनानेच आपल्याला कळतं की आपल्याला काय करायचंय, लोकांच्या समस्या काय आहेत, त्याच्यावर आपण कुठल्या पद्धतीनं काम करू शकतो. सभागृहात बसले, मग लक्षात आलं की कुठला विषय कसा हँडल करायचा, कसा हँडल करायचा नाही, तोही सभागृहात बसल्यानंतर कळलं. भाषणं कशी चांगली करावी, कशी करू नये, हेही सभागृहात बसल्यानंतर कळलं. आणि त्या 5 वर्षामध्ये छान काम करण्याचा अनुभव आला. अगेन मानसिकता असणं गरजेचं होतं आणि ती मानसिकता मी जोपासली, काम करत गेले आणि मजा येत गेली, एन्जॉय केलं. आय रिअली एन्जॉयड. हाच मुद्दा मला म्हणायचा होता की एकतर तुम्ही म्हटलं मानसिकता, तर शिकण्याची मानसिकता हा सर्वात महत्वाचा भाग आहे, राजकारण असो वा कुठलंही क्षेत्र असो. परंतु जे तुम्ही एन्जॉयड असा शब्द वापरलात, त्याबद्दल मी तुम्हाला विचारतो की खरंच काम आपण जे करतोय त्यात आपल्याला मजा आली पाहिजे, तर आपण ते काम अधिकाधिक गतीने किंवा कल्पकतेने करू शकतो. बरोबर. आता बऱ्याचशा अशा मुली आहेत ज्यांना राजकारणात यायचं किंवा राजकारणात सक्रिय असतीलही, परंतु पुढे येण्यास धजावत नाहीत. कदाचित त्याचं तुम्ही सांगितलेलं कारण असेल 10 तोळ्याचं मंगळसूत्र आणि 10,000ची साडी माझ्याकडे नाही, मी कसं पुढे येऊ. पण अशा मुली आहेत की ज्या खरंच खडतर परिश्रम करतायत, समाजासाठी करण्याची तीव्र इच्छा आहे, त्या मुलींसाठी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा आत्मविश्वास. लोकांनी तुमच्यावर विश्वास कधी ठेवावा, ज्या वेळेला तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता. तुमचाच तुमच्यावर विश्वास नसेल, तुमच्या कामामध्ये, तुमच्या देहबोलीमध्ये कॉन्फिडन्स दिसला नाही, तर समोरच्याला तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारताना कठीण जातं. जसं आता मी चालली आहे, एका ठिकाणी समजा ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा आग लागलेली आहे, आणि अशा आग लागलेल्या ठिकाणी मी गेल्यानंतर अरे मी महिला आहे तर कशी पुढे जाऊ, ती आग माझ्या अंगावर आली तर, ह्या सगळ्या डोकोसले विचार जर आपण डोक्यात ठेवलं तर तुम्ही लोकप्रतिनिधी बनू शकत नाही. आग लागलेल्या जागी पण घुसायची हिंमत पाहिजे तुमच्यामध्ये, तो आत्मविश्वास पाहिजे की एखादा तसा प्रसंग आला तर त्यातनं मी बरोबर स्वतःला वाचवून इतरांना वाचवेन. हा कॉन्फिडन्स ज्यावेळेला तुमच्यात असतो. मुळात राजकारणामध्ये येताना जसं म्हणतात ना, कोणतरी गॉडफादर वगैरे असायला पाहिजे, पण स्वतःवर सगळ्या बाजूच्या आस्पेक्टनी कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. त्याचं थोडंसं उदाहरण म्हणजे काय माहितीये की थोडस बदनाम क्षेत्र मानलं जातं. जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादी मुलगी मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचंय म्हटल्यानंतर पॅरेंट्स त्याला अगेन्स्ट होतात. अर्थात फिल्म इंडस्ट्री म्हणजे काय सगळीच फिल्म इंडस्ट्री वाईट असते असं नसतं, राजकारण काय सगळीकडेच वाईट आहे असं नाहीये. पण काही मुली ज्या समाजात तुम्ही म्हणताय ज्यांना पुढे यायचंय, तर त्यांच्या मनात एक सुप्त भीती असते की मी पुढे जाताना मी महिला असल्याचा, माझ्याकडे बघण्याचा तोच एक जो दृष्टिकोन सगळ्यांचा असतो, जवळजवळ 75% लोकांचा, तो माझ्याकडे असेल का, ही पहिली त्यांची डोक्यात निर्माण होणारा प्रश्न असतो. तर पहिली गोष्ट त्याला उत्तर आहे नाही. It is up to you how much you keep somebody else away from you. Learn to say no if you are not comfortable in any sense. आपण हे अमितजींच्या त्या चित्रपटातही ऐकलंय. आय डोंट नो, मी पाहिलंय नाही. या नावाच्या चित्रपटात त्यांनी सांगितलं नो मीन्स नो. नो मीन्स नो. ते कणखर असायला पाहिजे. तुम्हाला माहितीये की आय एम सो सॉरी, मी सगळ्या पुरुष वर्गाची माफी मागते. आणि इथे एक गोष्ट एक गुपित आहे की महिलेला एक सेन्स
निसर्गता देवाने जास्त दिलेला असतो. वी कॅन स्मेल द डर्टी थिंग्स. एखाद्याचा डर्टी मूव, एखाद्याचा डर्टी कमेंट, एखाद्याचं डर्टी लुक हा मी लगेच सेन्स करू शकतो. सो अगेन अँड अगेन आय एम सेइंग इट इज अप टू यू. तिथे से नो ना, से नो. मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगेन, आता एक कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये समजा एखादी मुलगी काम करते, शी इज एज्युकेटेड, शी इज कॅपेबल. सो इफ शी फील्स की तिचा कलिग्स तिच्या बाबतीत काहीतरी असं मोह आहेत त्याची बॉडी लँग्वेज सांगून जाते हो तुम्हाला. लगेच तुम्ही 2 सेकंदात समजता समोरच्याचं इंटेन्शन काय आहे. तुम्ही गप्प बसता, एकदा गप्प बसता, दोनदा गप्प बसता, तिसऱ्यांदा काय करता, मग आवाज उठवता. वाय थर्ड टाइम, वाय नॉट फर्स्ट टाइम. गो अहेड ऍट फर्स्ट टाइम. आणि जमलं ना तर त्या समोरच्याच्या जर घाणेरडे मूव असतील त्याची कॉलर पकडा आणि चप्पल घालून हाना त्याला तिथे 4 चौघामध्ये. ही ताकद तुम्हाला देवाने दिलेली. म्हणूनच स्त्रीला ऊर्जा शक्तीचं स्त्रोत म्हटलंय. Yes. शिव आणि शक्ती, ती शक्ती आहे, ती स्त्री आहे. मला आता थोडस आपण राजकारणाकडे वळूया. मला सांगा, आपण आपल्या मतदारसंघाकडे जर बघितलं तर तुम्ही म्हणजे काय दृष्टिकोन आहे? तुम्हाला माहिती आहे मतदारसंघात बऱ्याच जाती धर्माची लोक असतात, सगळ्यांना एकत्र बरं आपल्यासारखे आपण आपल्या मराठी घरांमध्ये जे कल्चर असतं ते हिंदी भाषिकांमध्ये नसतं किंवा इतर भाषिकांमध्ये नसतं. मग या सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं एक मतदारसंघाचा लीडर म्हणून हे कसे, म्हणजे ही तारेवरची कसरतच आहे, पण ती कशी जमते? लोकप्रतिनिधींनी सगळ्यात पहिल्यांदा चांगला माणूस बनणं शिकलं गरजेचं आहे. काय होतं माहितीये, लोकप्रतिनिधी झाल्यानंतर ती एक हवा येते डोक्यामध्ये, आय एम समथिंग. सो प्लीज कीप सेइंग युअर सेल्फ एव्हरी डे यू आर नथिंग, यू आर नथिंग. सकाळी उठलं ना की देवाकडे बरंच काय काय मागत असतील लोक. सगळ्यात पहिल्यांदा एकच मागा, हात जोडलेत की मी माणूस आहे आणि आयुष्यभर माणूस म्हणून मला जगू दे. मी बौद्ध धर्मीय आहे, मी धम्म मानते, मी बाबासाहेबांची अनुयायी आहे, हरकत नाही, माझा धम्म मला प्रिय आहे. पण मी तो समाजात जाताना इतरांवर थोपला नाही पाहिजे. बरोबर आहे. आज तुम्ही माझ्या विधानसभेचा जर अभ्यास केलात तर एक धर्म नसेल जो माझ्या विधानसभेत नाही. ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, गुजराती आहेत, खारवा आहेत, मुस्लिम्स आहेत, हिंदू आहेत, हिंदूतले अनेक प्रकार आहेत, तमिळ, तेलगू सगळे आहेत, ज्यूज आहेत. मग मी ज्या वेळेला जाते ना आणि मी ज्या वेळेला एक सिंपल सामान्य माणूस बनून त्या लोकांना भेटते ना, त्याला मी त्यांची होते. अरे वा. त्यांचं जे कल्चर आहे ते त्या क्षणाला त्यांच्या बरोबर त्या कल्चरचा आदर करणं माझं आद्य कर्तव्य आहे. याच गोष्टीवर मी पुढे येणार होतो की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे पाईक आपण. तर शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व सांगितलं, प्रखर हिंदुत्व. म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या प्रत्येक भाषणात, त्यांच्या प्रत्येक वाक्यात आणि त्यांच्या एकंदर राहणीमानातच जे हिंदुत्व भरभरून असं भरलेलं होतं. पण एका बाजूने ते हेही म्हणत होते की माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. येस, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, तो कट्टरवाद नाही. तर हे हिंदुत्व पुढे घेऊन चालताना आणि ह्या सगळ्या जातीतल्या लोकांना एकत्र घेऊन ही सांगड कशी हिंदुत्वाची? खरं तर सांगड माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी ऑलरेडी ते प्रूव्ह केलेलं होतं. त्यांच्या शिवसेनेत अनेक मुस्लिम समाजाची लोक होती, एक मंत्री होते, मग साबिर शेख, बरोबर आहे. मग त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय होती? कट्टर हिंदुत्व. हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा हिंदू आहे, मग तो कुठल्याही समाजाचा असो. नाही तर मग त्यांची ते आपण म्हणतो ना अष्टमंडळ ज्याला म्हणू शकतो, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची लोक असती का, बौद्ध समाजाची लोक असती का? आणि बाळासाहेबांवर ही राहणारी जी लोक होती, अनेक धर्मीय लोक होती, ही इमानदार होती त्यांच्या बरोबर. त्यालाच हिंदुत्व म्हणतात. केवळ मी हिंदू म्हणून
मला नाही वाटत आपण समाजात आणि लोकप्रतिनिधी बनू शकतो. त्यामुळे बाळासाहेबांना जे अभिप्रेत हिंदुत्व जे आहे, जे हिंदुत्वाचे विचार आहेत, ते हिंदुत्वाचेच विचार घेऊन या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय जे स्वतःला बाळासाहेबांचे प्रतिनिधी किंवा सैनिक समजतात आणि दिघे साहेबांचे सैनिक समजतात आणि त्याच विचाराचा वारसा अबाधित राहावा, तो पुढे चालत राहावा, हे शिंदे साहेबांनी तेच तर केलंय. म्हणजे जे हिंदुत्व आपण म्हणताय, जे बाळासाहेबांना अपेक्षित आहे, त्या हिंदुत्वाच्या मार्गावरच आपण अखंडपणे चालत आहात. ऑफकोर्स. मग प्रश्न असा उद्भवतो, वेगळे का झालात? ऍक्च्युली आपण पाहिलं असाल की बाळासाहेबांनी काही स्टेटमेंट करून गेलेले आहेत आणि बाळासाहेबांनी केलेली स्टेटमेंट कधी त्यांनी मागे नाही घेतली. एकदा त्यांच्या तोंडातनं जसा धनुष्यबाणातनं बाण निघाला ना की तो परत घेता येत नाही ना, ज्या ठिकाणी लागला तिथून. तसंच त्यांच्या तोंडातून निघालेली जी वाक्य होती, स्टेटमेंट होती, त्यांनी कधी नाकारली नाही की मी असं बोललोच नाही म्हणून. बरोबर आहे. बरोबर. त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की अमुक अमुक एका बरोबर जर मला युती करावी लागली तर माझे शिवसेना नावाचं दुकान आम्ही बंद करू. मी फार लहान आहे खरं तर. आमदार म्हणून या क्षेत्रात मी आलेली माझी पहिली टर्म होती. आम्ही फक्त लक्ष लागून राहिलो होतो 2019ला, ज्यावेळेला निवडणुका झाल्या, रिझल्ट आले, जो मॅन्डेट होता त्याच्या अगेन्स्ट सरकार स्थापन होण्याच्या ज्या प्रक्रिया चालू झालेल्या, आणि मग त्याच्यानंतर जो काय निर्णय पुढे आला सत्ता स्थापनेसाठी, खरं तर मनातनं कुठला शिवसैनिक त्यांना मान्य नव्हता. इनफॅक्ट ज्या गुजराती समाजाने बीजेपीला जो मानणारा मोठा वर्ग आहे, ते लोक सुद्धा मला माझ्या विभागात येऊन विचारत होती, क्या ताई हम लोगों ने आपको वोटिंग किया और आप लोगों ने अलायंस में आप अलायंस से अलग हो गए. कुठेतरी ती खंत लोकांच्या मनामध्ये होती, शिवसैनिकांच्या मनात सुद्धा होती. कोणालाही ते जे काय आघाडी झालेली ती पसंत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग जी 2.5 वर्ष जी काय चाललेलं होतं, अनेक प्रोजेक्ट मी समोर नेले. म्हणजे आम्हाला भेटी मिळायच्या नाहीत अजिबात. हे बऱ्याच लोकांच्या तोंडून आपण ऐकलंय, बऱ्याच जणांच्या, आणि ते सत्य होतं. लगेचच कोविड आला. आम्ही कोविड मध्ये, मला सांगा ना, आम्ही शिवसैनिक, आमची पण परिवार होते ना. म्हणजे मी तर लोकप्रतिनिधी आहे, पण बिचारा माझा शिवसैनिक, त्याच्या घरातला परिवार होता ना, तो रस्त्यावर उतरून काम करत होता. आम्ही जीव तोड काम कोणासाठी करत होतो. जे नेतृत्व सोबत घेऊन पुढे चाललेलं आहे, त्या नेतृत्वाचाच पक्षाच्या बांधणीसाठी आणि त्याला खंबीर करण्यासाठी चाललं होतं ना. मग त्यांच्याकडे किती लक्ष दिलं गेलं मला सांगा, त्यांचा किती सन्मान केला गेला. मी स्वतः एक आमदार म्हणून 2.5 वर्षामध्ये मला फक्त 22 कोटी, तुम्ही रेकॉर्डवर आहे, 22 कोटी निधी मिळालाय. पूर्ण 2.5 वर्षात फक्त 22 कोटी निधी मिळालाय. काय करायचं, कसं काम करायचं. अनेक समाजाची लोक होती, त्यांना तोंड मिळवणी करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं कसं करू शकत होती. भेट नाही मिळणं. हा, त्या काळामध्ये यशवंत जाधव साहेबांना भेट मिळत होती हो, ते स्टँडिंग कमिटी चेअरमन असल्या कारणानं. मी साधी आमदार होती, त्यामुळे मला भेट मिळणं किंवा मला कुठे निधी मिळत नाही याला वाच्यता मी कुठे फोडू, हा प्रश्न होताच. पण तो काळ कोरोनाचा पण होता, तर त्यावर म्हणजे आपली लोकप्रतिनिधी म्हणून पक्षाच्या श्रेष्ठींकडे काय अपेक्षा होती? त्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा घराच्या बाहेर पडणं गरजेचं होतं ना. आज मी त्यांच्या सोबत आहे म्हणून मी शिंदे साहेबांचं नाव उगाचच घेत नाही. मला उगाचच कोणाची काय म्हणतात ती स्तुती मी करायला आवडत नाही. पण त्यावेळेला शिंदे साहेब पीपी किट घालून फिरत होते ना. आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून, अनेक व्याधी आहेत मला, पण मी स्वतः रस्त्यावर उतरून बायकाळा विधानसभा पिंजून काढली. आणि जी लोक मला रस्त्यावर भेटत होती, ज्यांनी मास्क लावलेला नव्हता त्यांना मास्क लावला मी, ज्यांचा खाली होता त्यांचा वर गेला, तोंडावर परफेक्ट लावला. त्या दिवशी मी कोविड पॉझिटिव्ह झाले.
अगदी, आणि आजार पण असताना मग आपण कुठे दिसला नाहीत ना. आमच्या अपेक्षा काय, पोलीस वर्ग, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, तुम्ही हाक ज्या वेळेला दिली, त्या तुमच्या हाकेला ज्यांनी साथ देऊन जी लोक जॉईन झाली कोविड योद्धा म्हणून, बरोबर. आज या कोविड योद्धांसाठी साहेब मी त्या काळानंतर तुम्ही जसं म्हणताय ना की तो काळ कोविडचा होता, कोविड जरा शमल्यानंतर अधिवेशनं झाली की त्या कोविड योद्ध्यांना रस्त्यावर टाकलं. त्यांच्यासाठी भांडत होते मी की कोविड योद्ध्यांचा, आम्ही नाही म्हणत की त्यांना परमनंट करा, पण त्यांचा समावेश तर करा. अनेक कॉन्ट्रॅक्टर लोक, त्यांना कंपल्शन करा की पहिलं कोविड योद्ध्यांचं समावेशन करून घ्या, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करा, कंत्राटी कामगार म्हणून ठेवा, पण त्यांना रस्त्यावर सोडू नका. कारण संकट काळी ज्यावेळेला तुम्ही आवाज दिलात त्या तुमच्या आवाजाला त्यांनी साथ दिली, तुमच्या ते जॉईन झाले, त्यांनी त्यांच्या परिवाराची काळजी नाही केली. कोणी ऐकलं नाही माझं, कोणी ऐकलं नाही. त्या कोविड योद्ध्यांना वाऱ्यावर सोडलं अक्षरशः. म्हणजे या मागणीकडे कोणीही लक्ष अजिबात लक्ष दिलं नाही. हा राग होता मनात? ऑफकोर्स राग तर होताच ना साहेब. मी इतरांसारखी निवडून आलेलीच होते ना. मलाही माझी विधानसभा तेवढीच प्रिय आहे की माझ्या विधानसभेने इतिहास घडवलाय की त्या विधानसभेतनं कधीही शिवसेनेचा आमदार निवडून आलेला नव्हता, जी पहिली मी आले. मग त्यांच्या काहीतरी अपेक्षा होत्या ना आमच्याकडनं. आम्ही अहोरात्र शिवसैनिक रस्त्यावर फिरत होतो, क्वारंटाईन करणं, कंटेनमेंट झोन मध्ये टाकणं, त्यांना रेमडेसिविर देणं, आर्सेनिक देणं, ऑक्सिमीटर देणं, थर्मामीटर देणं, अँब्युलन्स पोहोचवणं, कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या घरच्यांना कसं गाईड करायचं, हे सगळं आम्ही करत होतो साहेब. मी 3 महिने ब्रॉडकास्ट केले माझी स्वतःची क्लिप घेऊन. का? कारण लोकांमध्ये प्रशासनाकडनं आणि मुंबई महानगरपालिकेकडनं, शासन आणि प्रशासन यांच्याकडनं येणारे जे काय निर्देश होते ते लोकांना कळत नव्हते. मग ते आम्ही आमच्याकडे मागून घेत होतो आणि ते सोप्या भाषेत लोकांना समजावे त्या भाषेत मी स्वतःची क्लिप स्वतः बनवत होते. 3 महिने मी क्लिप टाकत होते. रोज लोक माझ्या क्लिपची वाट बघायची. दिलासा मिळायचा. त्यांना सांगायचो की तुम्ही बाहेरनं आल्यानंतर जसे डेटॉलने हात धुता, तुमचे कपडे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये टाकता, का तर तुमच्या परिवाराला कोविड होऊ नये, तसाच परिवार जसा जपतात तसा परिसर जपा. मग फवारणी असो काही असो, आमच्या शिवसैनिकांनी पाठीवर फवारणीचे ते लोड घेऊन फवारण्या केलेल्या आहेत. अगदी, ते पाहिलंय, ते सर्वांनी पाहिलं. कुठे खोटं बोलत नाहीये, सगळीकडे आहे. अगदी. मग अशा सगळ्या ह्याच्यामध्ये केवळ एक फोन करून तुमच्याकडची परिस्थिती योग्य आहे का सांगा मला, कितपत योग्य वाटतं. म्हणजे तेव्हा या सोशल माध्यमांचा वापरासोबतच लोकांसोबत लढायला आम्हीही आहोत हे दाखवणं गरजेचं होतं. 100% गरजेचं होतं. लोकप्रतिनिधी कशाला म्हणतात साहेब? मला 2दा कोविड झाला. मी घरात बसले असते, मी एका कोपऱ्यात राहिले असते, मी लोकांशी फक्त त्यांना सांगितलं असतं विभागातल्या लोकांना ही लिंक पाठवते, ह्याच्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, तर मी कोविड पॉझिटिव्ह झालेच नसते. मी पहिल्या लाटेत झाले, मी दुसऱ्या लाटेत झाले, कोविड पॉझिटिव्ह झाले. पण मला गर्व वाटतोय की मी फील्डवर काम करताना कोविड पॉझिटिव्ह झाले, घरातल्या कोपऱ्यात बसून नाही झाले. हे वाक्य आपण खरंच रेकॉर्ड करावं. कारण यामिनीताई म्हणतायत की खरंच मी कोविड पॉझिटिव्ह झाले फील्डवर काम करताना, या गोष्टीचा त्यांना गर्व वाटतोय. म्हणजे खरा लोकप्रतिनिधी कसा असावा आणि खऱ्या लोकप्रतिनिधीची मानसिकता कशी असावी ती या वाक्यातून कळते. मी पुढे आणखीन एक गोष्ट मला याच्या बाबतीत आपल्याला सांगायची आहे की आपण काय म्हणालात की मग वेगळे का झालात. एक नेतृत्व असतं आणि त्या नेतृत्वाला आपण फॉलो करत असतो. त्या नेतृत्वाने हाण म्हणलं की हाणतो, लढ म्हणलं की लढतो, पड म्हणलं की पडतो. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की माझं कुटुंब माझी जबाबदारी, आणि आम्ही आतापर्यंत त्या भाषणांमध्ये ऐकत होतो की हे एक कुटुंब आहे, मग त्या कुटुंबातल्या एखाद्या शिवसैनिकावर कुठलं संकट आलं तर त्या नेतृत्वाने त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहावं की त्याला सांगावं ही तुझी लढाई आहे, तुझ्या पद्धतीनं लढ. हे ज्या वेळेला एखाद्या शिवसैनिकाला सांगितलं जातं, साहेब मी आमदार आहे हो, पण मी पत्नी आहे ना, मी पत्नी आहे, मी आई आहे, मी आजी आहे,
आणि या सगळ्या भूमिका पार पाडत असताना मी माझ्या आमदारकीच्या कामामध्ये कुठली कसूर नाही केली. माझ्या कुठल्याही आजारपणाचं कारण देऊन घरात नाही बसली. हा, ऍडमिट झाली तर ऍडमिट झाली, जाहीररित्या ऍडमिट झाली, पण ऍडमिट होऊन डिस्चार्ज घेऊन डायरेक्ट स्पॉटला प्रोग्राम असेल तर पोहोचतेय मी. माझ्या हाताचं ऑपरेशन झालं होतं फ्रोझन शोल्डरचं, आणि मी डिस्चार्ज घेतला. मला कळलं दीपक केसरकर साहेब जिजामाता उद्यानच्या तिथे त्यांनी एक प्रोग्राम घेतलेला आहे शालेय शिक्षणाचा, आणि तिथे ते येणार आहेत. साहेब डिस्चार्ज घेऊन डायरेक्ट तशीच मी बोडकी नाकात नाही कानात नाही काय नाही, मी तिथे डायरेक्ट पोहोचले. दीपक केसरकर साहेब मला ओरडले की तू बाई आहेस की कोण आहेस, तुला कळत नाही, तू आता डिस्चार्ज घेतलाय, 8 दिवसापूर्वी तुझ्या फ्रोझन शोल्डरचे 6 रिपेअर्स झालेले आहेत आणि तू डायरेक्ट इथे कशी काय येऊ शकतेस. म्हटलं साहेब फायदा काय माझा घरी जाऊन, कशाला लोकप्रतिनिधी म्हणतात. स्वतःच माझी दुखणी जपण्यासाठी मी लोकप्रतिनिधी, मग मला अधिकार नाही लोकप्रतिनिधी होण्याचा. माझी जर दुखणी कवटाळत मी बसेन तर अधिकार नाही. आणि जर मी लोकप्रतिनिधी आहे तर बायकाळ्या विधानसभेतल्या सैनिकावर येणारं संकट हे माझं संकट म्हणून मी पुढे गेले पाहिजे. त्याला नाही सांगितलं पाहिजे हे तुझं आहे तू लढ म्हणून, मी फक्त पाठी उभी राहीन. हे वाक्य बोलल्यानंतर काय अपेक्षित आहे. मग कुठेतरी भावूक व्हायला होतं. मी कुटुंब माझं नको का, माझे कुटुंब ज्या माझ्या मुलांचा दुरूनही संबंध नाही हो कशाशी. साधी सरळ मुलं आहेत माझी, साधी सरळ सुना आहेत माझी, ज्यांचा राजकारणी एक आहे निखिल माझा राजकारणात आहे, तो सिनेट मेंबर सुद्धा होता. मी आजही सांगते, मी आभार मानते. मी जर ठामपणे बोलते ना आणि मी प्रखरपणे बोलते ना तर तेवढेच नम्रपणे मी हो मला आमदारकीची तिकीट ज्यांनी दिली त्यांचा आजही त्यांचं मी आभारी आहे. ते ऋण आहेत माझ्यावर त्यांचे. पण माझ्यावर ऋण आहेत तर आम्हीही सैनिकांनीही तुमच्यासाठी आजपर्यंत तुमच्या हातात कोणी झेंडा दिला नाही हो. सैनिकांनी झेंडा उचलून पुढे चालले. आज वेळ आली तुम्हाला झेंडा उचलावा लागतोय. एखाद्या आंदोलनात किंवा एखाद्या तुम्ही मोर्चात चालता ना त्या सैनिकांनी तुमच्या हातात झेंडा नाही दिलेला आहे. अगदी स्वतः झेंडा, लाट्या काट्या अनेक केसेस हे त्यांच्यावर झालेले आहेत. एक गंमत सांगते, फरक सांगते. बाळासाहेबांचा दंगा झाला होता 1984 ला. म्हणजे अनेक दंगे झाले आणि अनेक वेळेला तोच अनुभव शिवसैनिकांना माननीय बाळासाहेबांकडनं आला होता की त्यांचे सैनिक ज्यावेळेला या दंग्यामध्ये पकडले जायचे ना ते स्वतः वकील करायचे, वकिलाचा खर्च स्वतः करायचे आणि सैनिकाला घरात पोचवायचे, त्याच्या कुटुंबात पोचवायचे. अरे वा, म्हणजे त्याला नेतृत्व म्हणतात. जबाबदारी घेणारं नेतृत्व, जबाबदारी घेणारं. माझा कार्यकर्ता माझ्यासाठी मरतोय. नुसतं ताल आणि तुम्ही माझे तलवारी आणि ढाल हे बोलून जमत नसतं. त्या तलवारी ढालांचा त्यांचं मेंटेनन्स लागतो ना त्यांना. मग तो मेंटेनन्स कसा त्यांच्यावर संकट आल्यावर केल्या पाहिजे ते कुठेच दिसलं नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना हा एक नर्वस ब्रेकडाऊन होता आमच्यासाठी. भेट नाही, आजारपणात विचारपूस नाही. हो ठामपणे सांगतेय, ठामपणे. अनेक नेते आहेत का, मी एकांवरच नाही बोलत आहे, तिकडे असणारे अनेक नेते आहेत, महिला नेत्या सुद्धा आहेत ना. आजारपणात विचारपूस नाही हे सत्य आहे. हो सत्य आहे ही सत्य गोष्ट आहे की माझ्या आजारपणामध्ये हे लोकांनी ना प्लीज थोड्याच्या माइंड मध्ये असेल ना की मी सिंपती आय डोंट वॉन्ट एनीबडी सिंपती हवी असती तर मी त्या माझ्या आजारपणाला कुरवळत आजही बेडवर झोपलेली असते. मला सिंपती माझ्या घरच्यांचीही नको, त्यांच्या काही सिंपतीची मी काळजी करू, पण सत्य पुढे आणायचंय. हो नाही विचारलं मला. एका गोष्टीकडे म्हणजे थोडं राजकारण बघूया आपण. मला एक गोष्ट सांगा, हरियाणात जे काही निकष आणि जे एक्झिट पोल काढले जात होते ते सगळे फोल ठरले आणि हरियाणात भाजपाचं सरकार पुन्हा बसलं. आणि तुम्हाला वैयक्तिकरित्या आता जे आपलं आचारसंहिता झाले, निवडणुकांचे रणधुमाळी सुरू होईल, प्रचार सुरू होतील, अपप्रचार सुरू होतील, पण ह्या हरियाणातल्या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या निकालावर होईल का असं वाटतं? मला वाटतं हरियाणात जे झालंय ना तेच महाराष्ट्रात होणार आहे.
जे काय झालंय रिपीट तिकडे त्यावेळेला तिकडे जगभर नरेटिव्ह सुरू होता. भारतामध्ये सगळीकडे निवडणुका लोकसभेच्या होत्या, नरेटिव्ह होता, त्याला बळी पडले काही लोक. आणि इतकं इमोशनली ते सांगितलं गेलं की ते फार खोलवर रुजलं त्यांच्या. पण त्यानंतर ताबडतोब सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची भूमिका काय ती संसदेत दिसली ना लोकांना. मग हरियाणाची लोक मला वाटतं खूप सुज्ञ आहेत खरं तर, की त्यांनी तो विचार केला की जे काय सांगितलं गेलं होतं ह्या अफवा होत्या आणि त्यांनी जे योग्य करायला पाहिजे ते केलं. मला वाटतं महाराष्ट्रातली लोक सुद्धा सुज्ञ विचार करतील आणि महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा म्हणजे महायुती पुन्हा महाराष्ट्रात येणार 100%. अरे वा. मला सांगा, तुम्ही तुमच्या विभागातील विधानसभेतील कुठलेही प्रश्न जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडता तेव्हा तिथून रिस्पॉन्स काय असतो त्याबद्दलचा? अनाथाचं नात एकनाथ म्हणतात त्यांना. आणि माझा नातू आहे ना तो त्यांना ओकेनाथ शिंदे म्हणतो. ज्यावेळेला ते टीव्हीवर खूप वेळ दिसायला लागले ना त्याला कळलं हे एकनाथ शिंदे आहेत. सो आय डोंट नो फ्रॉम वेअर ही गॉट इट. आणि तो अचानक म्हणाला की दादी दादी दिस इज ओकेनाथ शिंदे. इट सेल्फ मीन्स की सगळं ओके करणारे ओकेनाथ शिंदे. साहेबांकडे गेलं ना की विदिन अ सेकंड आपण जो प्रॉब्लेम घेऊन गेलेलो असतो ना त्या डिपार्टमेंटला कॉल जातो आपल्या समोर. तुम्ही जा, नंतर मी बोलतो, मी नंतर कॉल करतो, अरे कर रे, त्या अमक्याला लाव रे, आणि तू जरा बोलून घे. हा प्रकार नसतो. ताबडतोब त्याच डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला संपर्क साधला जातो आणि पीए नाही बोलत, साहेब बोलतात. साहेब स्वतः बोलतात आणि त्या समस्येवर तोडगा काढतात. हे जे महायुतीचं सरकार आलेलं आहे, 2-2.5 वर्ष होऊन गेले महायुतीचं सरकार काम करतंय आणि केवळ वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर नाहीत. म्हणजे आम्ही आता कोस्टल रोड पाहिला किंवा अटल सेतू आहे, या इन्फ्रास्ट्रक्चर सोबत अनेक कल्याणकारी योजना महायुतीने आणलेल्या दिसल्या अनेक. आता या योजनांवर बऱ्याच वेळा आगपाखड झाली किंवा टीका झाल्या. तुम्ही ब्राईट देताय का, तुम्ही लोकांना निवडणुकींसाठी फक्त आमिष दाखवताय का, वगैरे वगैरे वगैरे. पण इन्फ्रास्ट्रक्चर सोबत लोकांसाठी योजना आणणं हे तितकंच गरजेचं आहे हे आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये बघितलं. आणि वैयक्तिक मी सुद्धा इतक्या योजना दनादन एकावर एक योजना येत आहेत हे पाहिलं नाही. या योजनांबद्दल काय सांगा? त्यात सगळ्यात म्हणजे चर्चेची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यावरून इतके मीम्स झाले आहेत आणि इतक्या गोष्टी आजही होत आहेत. मग लाडकी बहीण, लाडका भाऊ, तर ते ह्या लाडक्या बहीणबद्दल आणि महायुतीच्या योजनांबद्दल काय म्हणाल? खरंच सांगते, महायुतीच्या सरकारने या 2-2.25 वर्षामध्ये अनेक प्रोजेक्ट जे बंद झालेले होते ते सुरू केले, ते पूर्णत्वाला गेलेले. त्याच्यानंतर अनेक योजना, म्हणजे ते म्हणतात ना विकास आणि योजना हे सख्खे भावंड असतात. पण सरकारमध्ये आधी योजना फुगत चाललेला आणि विकास बारीक होत चाललेला. पण आत्ताच्या याच्यामध्ये दोन्ही भावंड सारखी दिसायला लागलीत. केवळ योजना जाहीर होत नाहीये तर विकासही त्याच्या बरोबरीनं पुढे चाललाय. अनेक योजना, वयश्री योजना, त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना, जे 3 सिलेंडर आपल्याला वर्षाला बिलो पॉवर्टी वाल्यांना मिळणार आहेत ते आहेत. महिलांसाठी एसटीचं अर्ध तिकीट, त्याच्यानंतर 60 वर्षाखाली वरील 60 वर्षांनी वरील जे आहेत, 60 वर्ष ज्यांना कंप्लीट झाले ज्येष्ठ, त्यांचं अर्ध तिकीट, 75 वर्षावाल्यांना तर फ्री तिकीट, अशा अनेक योजना. पण जी जास्त पॉप्युलर झाली ना, जे लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, मला सांगताना आनंद होतोय, ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सुरुवातीला अधिवेशनाच्या काळात ही जाहीर झाली. रक्षाबंधनच्या आधीचं जे अधिवेशन होतं
पावसाळी अधिवेशन. आणि ते जाहीर झाल्यानंतर साहेबांनी सांगितलं होतं की 17 तारखेला रक्षाबंधनच्या आधी माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील. टिंगल उडवली गेली, टीका केली गेली, कोर्टात गेले, अमकं झालं तमकं झालं, सगळं झालं. पण ज्यावेळेला एखादी, मी म्हणते ना, पुन्हा काम करण्याची वृत्ती ज्याला स्ट्रॉंग असते ना, डेस्टिनी त्याच्या बाजूनी उभी असते, नियती नेहमी त्याच्या बाजूनी उभी असते आणि त्याच्या बाजूनीच निकाल येतो. मग ते कोर्टाने फटकारलं, योजना कशी होईल, काय, कुठे, अमकं तमकं. मला एक सांगा, एक योजना यांनी जाहीर केली होती, वर्षाला 1,00,000 रुपये महिलांच्या खात्यात जातील म्हणून. कशी केली, कुठून जातील, काय जातील, तो पण लोकांचाच पैसा होता ना, तो तुम्ही देणार होतात ना. पण त्याला काय क्रायटेरिया, काय, काही नाही. मोठमोठे होर्डिंग्स लागलेले, महिलाओं के खाते में साल में 1,00,000 रुपया जमा हो जाएगा, कैसे होएगा, किसके घर से होएगा, काही नव्हतं. साहेबांनी असं केलं का? नाही. ही योजना जिथे आम्ही लोकांनी डिमांड केलं, साहेब 60 चे 65 करा, कारण तो वर्ग जास्त आहे. नंतर दिवस वाढवून मागितले, जे क्रायटेरिया होते, जे पेपर द्यायचे होते, ते पेपराचे काही गोष्टी त्याच्यामध्ये शिथिलता आणली आणि ही योजना छा गई है, महाराष्ट्र के ऊपर छा गई है. आज सगळ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी झाल्यात, भरभरून आशीर्वाद देत आहेत. आपल्या एक गंमत सांगते, जे बोलत होते ना की काय योजना नाही, हे काय पैसे येणार नाही, त्यांच्या सगळ्यांच्या खात्यात पण पैसे आले. फक्त पुढे येऊन बोलत नाहीयेत. कबूल करायला कुठेतरी मन धास्तावतंय. पक्षातनं काढलं जाऊ की आम्ही पण या योजनेचा लाभ घेतला, अशी काही लोक आहेत. माझ्या ई विभागाची, मला या समितीची अध्यक्ष बनवली होती आणि माझ्या विभागात जवळजवळ 40,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले. आत्ताही 2 दिवसापूर्वी चालू केले, त्याच्यातही पैसे आले आणि लोक भरभरून आशीर्वाद देतात. साहेबांनी टार्गेट दिलं होतं आम्हाला की 15 मेळावे करा. मेळावे करणं शक्य नव्हतं, कमी वेळ होता, नवरात्र होती. त्यामुळे मी एक कॉन्सेप्ट राबवला माझ्याकडे. मी महिलांना एकत्र जमवत होते, 25, 30, 40 महिला, 50 महिला अशा एकत्र जमून स्पॉटला जात होते आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या. मी होस्ट झाले, मी स्वतः अगदी अँकरिंग करत होते आणि अशा साहेबांनी 15 सांगितलेल्या, पण मी 25 ते 30 मुलाखती पूर्ण बायकाळाभर करून महिलांशी संवाद साधला. त्यांच्या भावना भावनिक झाल्या, त्या रडल्या अक्षरशः की आमचं कोणतरी आहे ज्यांनी आमच्या खात्यामध्ये कोणीच आतापर्यंत पैसे पाठवले नव्हते. मुळात तेच की किती पैसे दिले जात आहेत किंवा किती पैसे येत आहेत यापेक्षा माझा विचार होतोय, हा महत्वाचा आहे. पैसे किती दिले जातात ते आम्ही विचारतोय का? कारण आम्हाला कन्फर्मेशन हवं होतं. पहिला हप्ता आला का, दुसरा आला का, तिसरा आला का. काही जणांना 3 हप्ते डायरेक्ट आले होते, 7,500 रुपये आले होते. पुढचे सुद्धा, म्हणजे आता आचारसंहितेमुळे मिळणार नाही तेही त्यांच्या आधी आलेले आहेत काही जणांचे. सो त्यांना किती पैसे आलेत ना, त्यापेक्षा आमचा कोणीतरी विचार केला, ह्याला खूप महत्व. तुम्हाला गंमत सांगते की सगळ्यांचे पैसे यायला लागले ना, विरोधकांनी खूप काय म्हणतात ते नरेटिव्ह याच्या बाबतीत पण चालवला, काय पैसे बिसे येणार नाही, काय फॉर्म बिम भरू नका असं लोकांना सांगितलं. आणि जसे लोकांच्या खात्यामध्ये 3,000, 4,500, 7,500 यायला लागल्यावर ह्या रांगा लागल्या आमच्याकडे, हे आमचं पण भरायचं आहे, आमचं पण भरायचं आहे, आमचं पण. मी बोलून दाखवलं त्यावेळेला, क्यों लगाता लपेट रहे हैं, आज जब खाता में पैसा आया तो आप आके भाग भाग के हमारे पास फॉर्म भरने के लिए. विश्वास करो, हे माननीय मुख्यमंत्री जे तोंडातून बोलतात ना ते करून दाखवतात. 17 तारीख त्यांनी डेडलाईन दिली होती रक्षाबंधन, पण त्याच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले. तुम्हाला सांगू गंमत काय होते माहितीये, शेजारचीच्या आले ना की अरे माझे नाही आले, अप्रूव्हचा मेसेज आलाय, मला नाही आलेत, येणार की नाही, अरे बापरे काय करू, टायपिंग दिवस पण जात चालले. आणि सकाळी सकाळी ती उठते आणि तिला मेसेज येतो 7,500, मला आले, मला आले, मला आले, मला आले. दिस वॉज द ऍक्शन, आय कॅन से रिॲक्शन ऑफ द लेडीज. तुम्हाला गंमत सांगू, भोजपुरी काही महिलांची मी मुलाखत घेतली माझ्या घास गल्लीमध्ये. आता तुम्हाला माहितीये भोजपुरी महिला मोस्टली गावावरून लग्न करून इथे येतात आणि मग त्यांचं तो दे आर नॉट दॅट मच
ऍडव्हान्स की चला एखादी महाराष्ट्रीयन महिला असेल किंवा इतर कोण असेल ती पटपट बोलते अच्छा चल आता मी इकडे आली ना, माझं सगळं मला ट्रान्सफर करून घेऊ दे, गॅझेटमध्ये नाव येऊ दे, माझं वोटिंग कार्ड, माझं आधार कार्ड, माझं पॅन कार्ड सगळं या नावाने होऊ दे. हे सगळे आपल्या लोकांना सुचतं. त्या बिचाऱ्या साध्या भोळ्या असतात, त्यामुळे त्यांची जी पुरावे लागतात जे मॅन्डेटरी होते ते नव्हतेच त्यांच्याकडे आणि त्यामुळे त्या फॉर्मच भरू शकल्या नाही. पण गंमत सांगू का, फॉर्म नाही भरलेला तरी त्या इतक्या खुश होत्या कि ये मुख्यमंत्री साहब ने कुछ न कुछ औरतों के बारे में सोचा. 1,500 कोई कम नहीं होता है. जो हमारे खाते में, हमारी बहनों के खाते में आ रहा है ना, वो बहुत है. ह्या रिॲक्शन, गाणं म्हटल्या, ठुमके लावले त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आनंद साजरा करायला, आशीर्वाद द्यायला की जुग जुग जियो भैया हमार, हमारो भाग जागले. ह्या भोजपुरी गाणी त्यांनी म्हटली तिथे आणि नाचल्या. म्हणजे बघा, मिळालं नाही मिळालं पण विचार झाला आणि तो विचार अंमलात आला. मित्रांनो, आपण आतापर्यंत यामिनी यशवंत जाधव या एक उत्तम पॉलिटिशियन्स, उत्तम लोकप्रतिनिधी आणि एक उत्तम गृहिणी हे पाहिलं. पण आता यांच्या या बोलण्यावरना तुम्हाला कदाचित त्यांची अजून एक बाजू लक्षात आली असेल, जी बाजू मला वैयक्तिक माहिती आहे, कारण मी काही खाजगी कार्यक्रमांनाही त्यांना पाहिलंय. यामिनी ताई या कलाप्रेमी आहेत, त्यांचं लिखाण उत्तम आहे, त्या उत्तम कविता करतात आणि त्या श्रोत्याही उत्तम आहेत. मला या गोष्टीवरती या पॉडकास्टचा शेवट, म्हणजे कदाचित हा पॉडकास्ट सुरूच राहावा असं वाटतंय, पण या गोष्टीवरती या पॉडकास्टचा शेवट करावा असं वाटतं. यामिनी ताई, कविता आणि तुमचं नातं हे सांगा आणि खरंच पॉडकास्ट संपता संपता एखाद्या 4 ओळी तुम्ही लिहिलेल्या आमच्या लोकांसाठी. नक्की. ऍक्च्युली हा कुठेतरी माझ्यामध्ये सुप्त गुण होता, कारण मी लाला लजपतराय कॉलेजची स्टुडंट आहे आणि मराठी वाङ्मय मंडळामध्ये मी होते आणि मराठी मिलिंद, कोण तो मिलिंद गवळी, हा माझ्या बरोबर जो ऍक्टर आहे तो माझ्या बरोबर मराठी वाङ्मय मंडळ, अर्थात त्याचं नाव घेतल्यामुळे मी मोठी होते असं काय नाही, मी आहे त्यामुळे तो माझ्या बरोबरीने होता. इव्हन विनोद राठोड माझ्या कॉलेजचे होते. सो हे मंडळ जे होतं ना, या मंडळामध्ये निबंध स्पर्धा व्हायच्या आणि मी हॅट्रिक केलेली आहे. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, कोणाला खोटं वाटत असेल तर सर्टिफिकेट दाखवेन. हॅट्रिक केलेली आहे. मग 3 वर्षी मी निबंध स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं होतं मला. त्याच्यानंतर संसाराचा ओघ, 2 मुलं, तो सगळा गृहिणी हा भाग चालला आणि कोविड आला. कोविड ऑफकोर्स एक संकट होतं, खूप मोठं संकट होतं, अनभिज्ञ असं संकट होतं ज्याने उद्ध्वस्त केलं लोकांना, पण बरंच काय शिकवून पण गेला लोकांची कदर करायला शिकवलं, लोकांना स्वतःच्या जीवाची पर्वा करायला शिकवली, लोकांना माणुसकी शिकवली, सामाजिकता शिकवली. आणि कोविडमध्ये मी लोकांना मदत करत होते. किमान माझे दिवसाला 150 ते 200 फोन व्हायचे लोकांना ऍडमिट करण्याच्या संदर्भामध्ये. तर हे सगळं करत असताना रात्री ज्या वेळेला मी झोपायला बेडवर जायचे ना, त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे काय होतंय काय नाही, आणि असा तो उद्रेक एक मनामध्ये होता. आणि कवी कुठेतरी आतमध्ये कवयित्री होती, ती अशी बाहेर पडायला लागली आणि काहीतरी असं सुचत गेलं. मग पेपर पेन एवढा रात्री कुठे घेऊ, मग मोबाईलवर टाईप करत गेले आणि एक कोरोना नावाची कविता माझ्याकडनं बनली. नक्की आम्हाला आवडेल. माझ्याकडे आता नाहीये, पण ती इट इज डेडिकेटेड. आय विल नॉट से इट वॉज डेडिकेटेड, इट इज डेडिकेटेड टू कोविड योद्धास. त्यावेळेला एक ती भावना होती जी कळत नव्हती तर 2 वर्षात काय होत होतं. त्यावेळेला एक सुचलेलं एक आपल्याला सांगते की कल मैंने अपने घर को गौर से देखा, मैंने अपने घर को गौर से देखा, दीवारें दर छत तो वही थे, दीवारें दर छत तो वही थे, लेकिन अजनबी सा लगा, अजनबी सा. बहुत गहरा है. और अब जो ये नरेटिव हो रहा है ना,
बस उसमें कहना चाहूंगी कि कोई किसी से न ये कहे कि तू हिंदू है, तू मुसलमान है, तू बुद्ध है, तू सिख है, तू ईसाई है, तू जू है। कहे तो बस ये कहे कि मैं भी इंसान हूँ और तू भी इंसान है। अरे वाह, कहे तो बस ये कहे कि मैं भी इंसान हूँ और तू भी इंसान है। क्या बात. मित्रांनो, एक खूप छान असं एक सेशन आज आपल्याला मिळालं इथे. राजकारण, घर, जबाबदाऱ्या करत 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 आपण कवितेवर कधी येऊन ठेपलो हे कळलं नाही. असंच व्यक्तिमत्व असतं, एक मनातून जे प्युअर व्यक्तिमत्व असतं, लोकांसाठी काम करण्याची ज्याची इच्छा असते. आणि यामिनी ताईंकडे पाहून प्रत्येकाला असंच वाटतं की ही माझी लाडकी बहीण आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम.